महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। बदलापुरात काही वेळापूर्वी पनवेल रिंग रोड भागात अनेक इमारतींना मोठे हादरे जाणवले। हे हादरे भूकंपाचे असल्याचं आधी इथल्या रहिवाशांना वाटलं, मात्र इमारतीच्या लागून असलेल्या दगडखाणीमध्ये एक मोठा ब्लास्ट केला गेला, त्यामुळे अर्धा ते 1 किलोमीटर परिसरात हे हादरे जाणवले आहेत। त्यामुळे भयभीत झालेले नागरिक जीव मुठीत घेऊन इमारती बाहेर आले। दगडखाणीमध्ये दिवसातून अनेकदा मोठे ब्लास्ट केले जातात, मात्र आज जो ब्लास्ट करण्यात आला त्याची तीव्रता जास्त असल्याने आमच्या इमारतींना धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते। त्यामुळे या दगडखाणी संदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली। ॲक्च्युली काय झालं, दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान सगळीजण जेवायला बसलेली असतानाच एक खूप मोठा भूकंपाचा जसा धक्का येतो त्या प्रकारचा हादरा बसलेला आहे, ज्याला आवाज नव्हता। आम्ही आता जिथे राहतो आहे पनवेल हायवेच्या अगदी शेवटी, इथे आम्हाला रोजच थोडे छोटे छोटे हादरे पडत असतात, मिळत असतात, ज्याने आमच्या भिंती वगैरे थोड्याशा काचा वगैरे हलतात, ज्याचा आवाज असतो। पण इथे मागे या खदानीत बहुतेक तरी दुपारी ग्रेनाईट फोडल्यामुळे इतक्या जोराचा जो धक्का बसला भूकंपाचा, ज्याने आम्ही सगळेच खालती आलो बिल्डिंगमधले, आणि सगळ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं की नक्की काय झालं। आणि हे बिल्डिंग इतक्या जवळून हे फोडल्यामुळे आता आम्हाला ही भीती आहे की आमची बिल्डिंग पडेल की काय, कारण हे न सांगता केलेली गोष्ट आहे यांनी। आणि हे रोजचं चालूच आहे, गेले 6 महिने तर हे खदानीचं काम जवळपास 24 तास चालू आहे, ज्याच्यामुळे खालती त्यांचे ट्रक्स जातात, त्यांचे डंपर जातात, ज्याची धूळ उडते, ज्याने मुलांना त्रास होतोय, रहिवाशांना त्रास होतोय। आधी आम्हाला असंच वाटलं की भूकंप झालाय आणि आम्ही बसल्या ठिकाणी या बाजूला जाऊन या बाजूला आलो। इव्हन ह्याच्या आधी पण एकदा असंच झालं होतं की असं आम्हाला असं वाटलं भूकंपच आहे, पण नंतर जेव्हा कळलं तर म्हटलं नाही, आता आम्हाला ॲक्शन घ्यायलाच पाहिजे, कारण आमचे हे कष्टाचे पैसे आहेत, आम्ही खूप त्रासाने इथे घर घेतलेलं आहे। तर आम्हालाही वाटणार ना, अजून 4 वर्ष नाही झाले तर त्याची ही अवस्था आहे, तर अजून 2 वर्षात काय होईल सांगता पण येणार नाही। पाऊस आणि त्याच्यामुळे पण होणार, आणि आम्हाला बिल्डरने सांगितलं की सगळं मजबूत आहे, पण ही मजबूती कुठेपर्यंत आहे हे तर आम्हाला माहिती नाही। तर ते जाणून घेण्यासाठी आणि ही कारवाई होण्यासाठी लवकर गरजेचं आहे। प्रचंड घबराट होती सगळ्या माणसांमध्येच, आणि त्याच्यामुळे सगळेजण जमा झाले। ते सगळ्यांना वाटलं की भूकंप आहे, त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या घरातून बाहेर आले। पण नंतर जाणवलं की हे भूकंप नाही, कारण त्यांचा आवाज नव्हता आलेला, पण ब्लास्ट झालेला। नक्की कसला ब्लास्ट होता आम्हाला सुद्धा नाही कळलं। जनरली त्यांचा आवाज येतो, आज आवाज नव्हता, विदाऊट आवाज तो ब्लास्ट खूप जबरदस्त होता। आणि नंतर आम्ही बघितलं इकडे धुळीचे लोट उडलेले होते, म्हणजे तिथेच ब्लास्ट झालेला दगडखाणीमध्ये। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा, आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।